एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या कस्टमरकडून हाफ के जी बटरस्कॉच फ्लेवर केकची मला ऑर्डर आली आणि त्यासाठी मी इथे एक बेस जो आहे तो ट्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसरा बेस आहे तो ट्रमकोटिंग करण्यासाठी घेतला. तर इथे मी क्रीमच्या वरती मालाचं बटरस्कॉच फ्लेवरचं क्रश यूज केला आहे आणि होममेड जो स्कॉच असतो तो मी होममेड यूज करते. बेस सोक करण्यासाठी मी शुगर वॉटरसोबत क्रश देखील मिक्स केला आहे, याच्यामुळे केकमध्ये फ्लेवर उतरतो. तर आता मी इथे केकचं डेकोरेशन करायला घेतलं आहे. दोन्ही केकचं डेकोरेशन मी सेम करणार आहे कारण मला बघायचं आहे की दोन्ही केक सेम टू सेम होतात का. इथे मी न्यूट्रल जेलने डेकोर करत आहे. मध्ये वाटी ठेवून साईडने मी न्यूट्रल जेल पसरून घेतलं आणि त्यानंतर M2 नोझलने मी व्हाईट कलरचे मोठमोठे फ्लावर्स काढले मध्ये आणि त्यानंतर चेरीज आणि फ्रिंकल्स टाकून मी केक रेडी केला आणि बघा फायनल लूक दोन्ही केकचा.